श्री स्वामी समर्थ। आज मी लहान मुलांसाठी हेल्दी पौष्टिक अशी रेनबो पुरी बनवणार आहे। त्यासाठी थोडीशी हळद, हिंग, ओवा आणि जिरा घेतलेला आहे, सोबत मीठ, पालक आणि बीटरूट। पालक आपल्याला थोडीशी प्युरी करून मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे। बीटरूटसुद्धा मिक्सरला बारीक करून त्याचं ज्यूस तयार करून घ्यायचा आहे। हळदीमध्ये थोडंसं पाणी टाकून ती थोडीशी पातळसर करून घ्यायची आहे। गहू पिठामध्ये ना हळद, हिंग, ओवा, जिरे आणि मीठ टाकून हे सर्व छान एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर सारखे 4 भाग करून आणि ह्या प्युरी सर्व टाकून आणि 4 कलरचे आपल्याला इथे पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर ह्या 4ही कलरच्या पोळ्या आपल्याला इथे लाटून घ्यायच्या आहे। अगदी हेल्दी आणि पौष्टिक ह्या पुऱ्या आहेत। त्या तुम्ही पोळी करून आणि भाजूनसुद्धा घेऊ शकता किंवा पुऱ्यासुद्धा करू शकता। मुलं पालक, बीटरूट खात नाही, त्यामुळे असा छोटासा पर्याय प्रयत्न मी केलेला आहे। तर 4ही कलरच्या पोळ्या मी लाटून घेतलेल्या आहे। एकावरती एक ठेवून आणि त्याची असं घट्टसर असा रोल करून घ्यायचा आहे। त्यानंतर त्याच्या अशा पद्धतीने सुरीने सारख्या आकाराच्या लाट्या करून घ्यायच्या आहे आणि हातावरती प्रेस करून आपल्याला ह्या छान एकसारख्या प्रेस करून घेऊन आणि पुरी लाटून घ्यायची आहे। तुम्ही भाजूनसुद्धा घेऊ शकता किंवा लाटून आणि तळूनसुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीने सर्व पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहेत। तेल किंवा सुकं गहू पीठ लावून तुम्ही लाटू शकता। तर इथे ना मीडियम फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आपली मस्त रेनबो पुरी तयार झालेली आहे। मुलंसुद्धा आवडीने खातील आणि बीटरूट, पालक त्यांच्या पोटात जाईल। तर कशी वाटली रेसिपी सांगा। थँक्यू।